नमस्ते, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला 38 छातीच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे, एकदम सोप्या पद्धतीने। जे कोणी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा। या ठिकाणी बघा, शोल्डर मी 5.5 घेते, मोंढा उंची 6, छाती घडी, छातीचा चौथा भाग 9.5 प्लस 1.5 इंच घ्यायचे। पूर्ण उंची 14 आहे, अर्धा इंच जास्त शिलाई मार्जिन। या ठिकाणी बघा 1.5 इंच घेते, छातीचा चौथा भाग। आता घडी 11ची आली तर खालच्या साईडला सुद्धा 11 घेणार आणि साईडला लाईन मारून घ्यायची। मागील पुढील मोंढ्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणावरून 1.5 इंच घ्यायचे आणि शोल्डरला लाईन मारून घ्यायची। मागील गळा जर पसरट असेल तर या ठिकाणी मागील मोंढ्यासाठी अर्धा इंच, पुढील मोंढ्यासाठी अर्धा इंच घेऊन मागील मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा। पुढील मोंढ्याचा आकार ह्या दोन्हीमधील अंतर 1.5 इंच असलं पाहिजे, मागील व पुढील मोंढ्यामधील। गळा रुंदी 2.25, गळा उंची आधी आपण हे कट करून घेऊया। आता आपण शोल्डर इथे या ठिकाणी 5.5 घेतली, पण आपल्याला जर गळा पसरट करायचा असेल तर आपण शोल्डर 5.25 घ्यायची आणि या ठिकाणी बघा गळा उंची 9.5 घेतली, वरच्या साईडला 2.25 गळा रुंदी घेतली, खालच्या साईडला 3 घेतली आणि अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतला। त्यानंतर ह्या बघा नॉर्मल गळ्यासाठी 5.5 साठी तुम्ही असं घेतलं 5.25 पर्यंत, आणि जर तुम्हाला आता या ठिकाणी पसरट घ्यायचं असेल तर शोल्डर थोडी 1/2 इंच कमी करायची। तर हे आपल्या आवडीप्रमाणे मीडियम आपला गळा ठेवायचा। ह्या दोन पद्धतीचा मी तुम्हाला गळा दाखवला। आणखीन पसरट घ्यायचा असेल तर मागील टक्स उंची गळ्याच्या उंचीच्या खाली घ्यायची। ह्याच्यापेक्षा जास्त पसरट गळा घेऊ नका। गळा जर पसरट घेतला तर शोल्डर कमी करायची। आता आता आपण पुढील माप टाकूया। मागील झालं, या ठिकाणी बघा गळा उंची 6, खालच्या साईडला गळा रुंदी 3, वरती 2.25 घेतली आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा। खालच्या साईडला क्रॉसपट्टी 3.5, मोंढ्याच्या खाली 2.5, सरळ निम्म्यापर्यंत लाईन सरळ घ्यायची आणि क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा। परत याचा मध्य आपण कटोरीचा पॉईंट घेण्यासाठी घ्यायचा। त्यानंतर या ठिकाणी बघा 3 इंचावरती सरळ लाईन मारायची। गळ्याच्या ठिकाणी अर्धा ते 1.25 इंच घ्यायचे आणि या ठिकाणी तिरकस जोडून घ्यायचे। यामुळे काय होतं, आपल्याला कटोरीचा आकार द्यायला व्यवस्थित सोयीस्कर पडतं। मोंढ्यापासून 2.25 घ्यायचे, कधी कधी 2 येतं। जेवढा गळा पसरट शोल्डर कमी असते मग त्यावेळेस या ठिकाणचं अंतर 2 येतं। तर या ठिकाणी बघा व्यवस्थित आलेलं नाही तर मोंढ्याचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा। जर कटोरीचा आकार व्यवस्थित आला तर मोंढ्याचा आकार कुठे जरा थोडाफार चूक झाला तर तो लक्षात येतो। आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित। पुढील गळ्याचा आकार कटोरी, आता आपल्याला ही मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी तयार करायची। तर या ठिकाणी बघा आपल्याला कटोरी या ठिकाणचं अंतर जर जास्त वाटलं तर खालच्या साईडने आपण अर्धा इंच, 1 इंच, 1.25 इंच कट करू शकतो। हुकलूकच्या पट्टीच्या साईडला कटोरी कमी इंचाची असेल तरी चालते, ब्लाऊजच्या उंचीमध्ये काही फरक पडत नाही। आता ही मूळ कटोरी पूर्ण आखून घ्यायची। आखल्यामुळे आपल्याला कटोरीचं माप व्यवस्थित सापडतं
आणि कटोरी न आखता जर आपण कटोरी वाढवली तर हल्ली जाते. या ठिकाणी बघा गळ्याच्या साईडला 1.5 इंच, मोंड्याच्या साईडला 1 इंच, मोंड्याच्या साईडला अर्धा इंच मध्यावरती, गळ्याच्या तिथून खालच्या साईडला पुढच्या साईडला ओकलोकच्या पट्टीच्या साईडला जोडून घ्यायचं. साईडला मोंड्याच्या साईडची अशी गोलाई देऊन घ्यायची. आता याचा खालच्या साईडला आपल्याला टक्स उंची वाढवायची, तर याचा मध्य घ्यायचा आणि खाली 1.5 इंच घ्यायचे. टक्स उंची 2.5 इंच येणार. टक्स अंतर 2.5 आहे, तर आधी हे खालचे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. आता टक्स उंची घेतली, टक्स अंतर नंतर टाकूया. टक्स अंतर 2.5 इंच घेणार. जी टक्स उंची घेतली त्याच्या दोन्ही साईडला 1.25 इंच. जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करा, लाईक करा. या ठिकाणी बघा आपली ही कटोरी कट करून झाली. कटोरी बरोबर आहे का नाही ते चेक करण्यासाठी असं ठेवायचं आणि खालच्या साईडला हे 1 ते 1.25 इंच वाढलं पाहिजे, तरच आपली कटोरी व्यवस्थित बसते. हे चेक करायचं. कमीत कमी 1 इंच पाहिजे, हे लक्षात घ्या. आता बाहीचे माप टाकायचे. बाही घडी, छातीचा 4था भाग, बाही उंची, बाही खोली आपल्याला 3 इंचावर घ्यायची. आतल्या साईडला 2 इंच. राहिलेल्या भागाचा बॉक्स मध्ये घेऊन बॉक्स तयार करायचा. त्यानंतर मागील मोंडा पुढील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा. बाही उंची 5 इंचाची आहे. दंडघेराला आतमध्ये 1.25 इंच 1 इंच आतमध्ये घ्यायचे आणि मोंडा खोली जी आहे तिथं जोडून द्यायचे. त्यानंतर बाही कटिंग करायची. सर्वप्रथम मागील मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा. त्यानंतर पुढील मोंड्याचा आकार कट करायचा. या ठिकाणी खालच्या साईडला बघा 1.5 ते अर्धा इंच आपल्याला गोलाई द्यायची. तर तुम्हाला ही कटिंग कशी वाटली मला नक्की सांगा.